मान्सूनने महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्याची गुड न्यूज हवामान खात्याने दिली आहे। कोकण आणि कोल्हापुरामध्ये मान्सून दाखल झाला असून पुढच्या काही तासात तो मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर भागात सुद्धा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। कोकणातलं सिंधुदुर्ग, बांदा, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ल्यामध्ये पाऊस चांगलाच बरसलाय, तर रत्नागिरीच्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। वरुण राजाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं वातावरण चांगलंच बदललंय। संपूर्ण महाबळेश्वरवरती धुक्याची शाल पसरली असून या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। तर पहिल्याच पावसामध्ये तिकडे शिर्डीतला तामकाळा धबधबा हा वाहू लागलेला आहे। या धबधब्याची दृश्य टिपण्यासाठी नाशिक पुणे महामार्गावरून जाणारे प्रवासी आवर्जून थांबतात। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोकणमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि काल रात्रभर कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या। पुढील काही तासात पावसाचा जोर असाच कायम राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे। त्याशिवाय कोकण किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेगही अधिक असेल असं हवामान खात्याने म्हटलंय। चंद्रभागा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 भावांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलेली आहे। दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली। ही मुलं चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेली होती। पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यामध्ये बुडाली। उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी 4ही मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय। धीरजप्पा जुमाळे आणि गणेश सिद्धप्पा जुमाळे हे दोघं 8 वर्षाचे, तर सौरभ शहापूरकर आणि श्रीपाद शहापूरकर हे 6 वर्षाचे होते। एकाच कुटुंबातल्या 4 भावांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। तिकडे साताऱ्यातल्या फलटण तालुक्यात प्रेम प्रकरणातून काल 2 पैलवानांची डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित मुलीच्या भावावर आणि वडिलांवरती गुन्हा नोंदवण्यात आला असून वडील विलास बाबासो भिसे यांना अटक करण्यात आली आहे। दुसरा संशयित विजय भिसे हा मुंबई पोलिसांमध्ये उपनिरीक्षक आहे। पैलवान विजय सूळ आणि पैलवान जालिंदर सोनवलकर अशी खून झालेल्या पैलवानांची नावं आहेत। या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। मृत विजय सूल हा याचं नात्यातीलच विलास भिसे यांच्या मुलीशी प्रेम संबंध होते आणि यावरूनच दोन्ही कुटुंबांमध्ये वादही झाला होता। राज्यभरामध्ये वीज पडून 8 जणांचा मृत्यू झालाय। गडचिरोलीतल्या मुलचेरामध्ये मुसळधार पावसामध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झालेत। नाशिकच्या चौंडी सिन्नरमध्ये वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला। रघुनाथ मवाळ आणि मयूर मवाळ अशी दोघांची नावं आहेत। तर नांदपूर तालुक्यातल्या पोही गावात सुद्धा वीज पडून एकाचा मृत्यू झाला। तिकडे चंद्रपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसामध्ये चिमूर तालुक्यातल्या कळमगाव इथल्या शिवारामध्ये गजानन चौधरी हा शेतकरी आणि त्याच्या 2 बैलांचा वीज पडून मृत्यू झाला। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। मंगळवारी राहुल गांधी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळते। जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमधल्या जामवाडी आणि धोपटेश्वर गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर ते औरंगाबादमधील शेतकऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतील। मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान भोपाळच्या दसरा मैदानावरती उपवासाला बसलेले आहेत। शेतमालाला योग्य किंमत देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केलाय आणि जाळपोळ न करता चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं। या ठिकाणी ते शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकतायत। याशिवाय भाजप नेतेही शिवराज सिंहांच्या भेटीसाठी येत आहेत। मध्य प्रदेशातील शेतकरी 1 जूनपासून कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करतोय, त्यामुळे उपवासाने तरी मार्ग निघणार का हा प्रश्न आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कर्जमाफी आणि हमी भावाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरला असता तरी देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत। याचा संताप भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळतोय। राधामोहन सिंग इथं एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती अंडी फेकली आणि कृषी मंत्र्यांच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध केलाय। देशातल्या राजकारणानं वाईट वळणावरती असून काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्ष हा वातावरण कलुषित करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली आहे। दिल्लीत राष्ट्रवादीचा 19व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळी पवार बोलत होते। या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच काँग्रेसनं योग्य उमेदवार दिला तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करू असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय।
1 जुलैपासून तुम्हाला आयटी रिटर्न भरायचं असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड हे सक्तीचं करण्यात आलंय। सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सनं आधार सक्ती संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टानं आयटी रिटर्नसाठी तुर्तास आधार कार्ड सक्तीचं नाही असा निर्णय दिला होता। मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना कर विभागानं काही महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्यात, ज्यामध्ये 1 जुलैपासून आयटी रिटर्न्स आणि पॅन कार्डसाठी आधार सक्तीचं असणार आहे। दरम्यान ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचं पॅन कार्ड रद्द करण्यात येणार नाही। भारतीय लष्करानं 96 तासांमध्ये 13 घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। पाकिस्तानातून काश्मीर व्हॅलीमध्ये होणारी घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळली, त्यामुळे विशेष प्रोएक्टिव्ह ऑपरेशन करत लष्करानं 13 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। सोशल मीडियावरून तरुणांची माथी भडकवणाऱ्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचा जम्मू काश्मीरमधील जवानांनी विचार करायला हवा, असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी मांडलंय। देहरादूनमध्ये झालेल्या पासिंग आउट परेड सोहळ्यामध्ये रावत बोलत होते। सध्या जम्मू काश्मीरमधल्या तरुणांची माथी भडकवण्यासाठी सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं रावत यांनी म्हटलंय आणि असे प्रकार टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला तर लोकांचा रोषही टाळता येईल, असं मतही रावत यांनी व्यक्त केलंय। तिकडे विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवरती आज आमने सामने उभे टाकणार आहे। एक चॅम्पियन्स ट्रॉफीची गतविजेती फौज तर दुसरी आयसीसी क्रमवारीतली नंबर 1 टीम, या दोन्ही संघांसमोर आजच्या सामन्यांमध्ये मोठी रंजक परिस्थिती आहे। जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे। त्यामुळे एक प्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधला हा सामना म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामनाच आहे। इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 40 धावांनी धुव्वा उडवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटामध्ये सलग तिसरा आणि अखेरचा सामनाही जिंकला आहे। इंग्लंडच्या या विजयानं ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान साखळीचं संपुष्टात आलं, तर बांगलादेशला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलेलं आहे। दरम्यान बर्मिंगहॅमच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 50 षटकांमध्ये 9 बाद 277 धावांची मजल मारली होती। दरम्यान बेन स्टोकच्या शतकाच्या जोरावरती इंग्लंडनं 40 षटकं आणि 2 चेंडूंमध्ये 4 बाद 240 धावांची मजल मारली। त्याचवेळी आलेल्या पावसानं खेळ थांबवावा लागला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला 40 धावांनी विजयी घोषित करण्यात आला। बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळ कृष्णा नदीमध्ये 1-2 नव्हे तर 22 मगरीची पिलं ही सापडलेली आहेत। मासे पकडायला गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये ही पिलं सापडल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची 6 अंडी सुद्धा सापडली आहेत। पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगाव जवळच्या प्राणी संग्रहालयामध्ये सोडण्यात येणार आहे।